माझ्या धंद्याला झाला तरी काय म्हणतो? मला नाही आवडत तुमचा तो धंदा. अच्छा, म्हणजे आता तुले माझा धंदा नाही आवडत म्हणून तू धंदा बघतो म्हणते. एका दिवस माले समजा जर तुले मीच नाही आवडलो तर मग मले बदलवशील का तू? जर तुम्ही माझं ऐकत नसाल तर मी चालली मी माहेरी. म्हणे माहेरी जाते. भाऊ आजपर्यंत 100 वेळा हिचा म्हणून झाला कमी चालले मी माहेरी, चालले मी माहेरी. पण एक दिवस जरी हिचा घराच्या बाहेर पाणी करत असेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माहेर जा म्हणून? नाही. पण हे बघ माले, ह्या लोकांना माझा धंदा आवडते. तुले करता आवडत ते लोकांनी त्यांचं सांगू नका मला. पाय होते ना म्हणावं बरं. हे लोक आपलं ग्राहक आहे आणि ग्राहक म्हणजे भगवान. आणि म्हणून या ग्राहकासाठी मी 2 चड्ड्यावर एक पण झालं तुमचं चटी. हो, मग आता उलटा करतो. 2 चड्ड्यावर एक पण फ्री देतो. आता तुम्हाला का मी माझं कपाट सांगू? तुम्हाला माहिती या गावातून जाताना या गावातले लोक मला का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? काय म्हणतात? त्या पण सध्याची बायको चालली. तुम्हाला इथं हसायला येतं. इथं माझी फजिती ते त्याचं का? अगं मला सांग माले, काय? मास्तरच्या बायकोला काय म्हणतात? मास्तरी. दुकानदाराच्या बायकोला काय म्हणतात? दुकानदारी. मग चड्डीवाल्याच्या बायकोला काय म्हणतात? चड्डीवाली. आता मला सांग माले, तूच नाही जर म्हणजे तूच नाही चुकत त्या गावातील लोक तरी कुठे चुकतेच म्हणतो. ते मला काही एक ऐकायचं नाही. तुम्ही उद्यापासून घरी बसा आणि मी धंदा करतो आणि मग मला माझं नाव कसं मोठं होत नाही. हो बापा म्हणजे मी घरी बसतो आणि कुत्रे मारतो तरी चालेल. आणखी लोक मला कुत्रा आणि तुला कुत्री म्हणतील. तुझ म्हणली का घरी बसा म्हणून? ते मला काही एक ऐकायचं नाही. तुम्ही उद्यापासून घरी बसा आणि मी धंदा करतो आणि मग मला माझं नाव कसं मोठं होत नाही. म्हणजे धंदा करतो, नाव मोठं करतो. साधा बाजारातून भाजीपाला आणू शकत ही बायको आणि मग मी धंदा करतो. एवढी अक्कल नसते ना तर 10 रुपयात 3 दाढी पण असते. 10 रुपयात 3 डाळिंब? मग का? साधा 10 रुपयात 1 डाळिंब भेटत नाही. 3 डाळिंब बरोबर. हो, त्यालाच तर अक्कल लागते ना. अक्कल करे नक्कल तोच दाढी म्हणजे पाना आपली शक्कल. काय? बरोबर. मला सांग बरं, 10 रुपयात 3 डाळिंब म्हणजे कसे भेटले तुला? मी 10 रुपये घेऊन बाजारात गेली. बाजारात जाऊन मी फ्रूटवाल्याकडे गेली. त्या 10 रुपये मी त्या फ्रूटवाल्याला दिले. त्या फ्रूटवाल्याने मला 1 डाळिंब दिली. किती डाळिंब झाला? 1 डाळिंब. हो ना. दुसरा डाळिंब कसा मिळाला? हो, दुसरा डाळिंब मी चोरला. छोटी बायको भेटली बे मुले, छोटी बायको. बरं माले, जाऊ दे. चोरीच्या धंदा माझ्या कामात येईल. डाळिंब ठीक आहे. दुसरा डाळिंब कसा भेटला? हो, दुसरा मी चोरला म्हणून दुकानदाराने मला तिसरा फेकून मारला. बापरे, तिसरा डाळिंब फेकून मारला म्हणे मी झेलला. पण माले असे छोटे धंदे बंद कर बरं. एका दिवस असा एक कोणता दुकानदार कोणत्या दिवशी कोणता डाळिंब कोणत्या जागे मारेल का नाही समजेल नाही ना. असं डाळिंबाच्या कचरा फुटशील बरं तू. नाही, मला वाटलं तुम्ही बाहेरचीच गाडी खा. आता मला सांग, ज्याचा धंदा खोटा त्याला खोटा म्हणणारा सांग. हे बघ माझा कसा इमानदारीचा वेळ प्रसंगी मी 100 रुपयाची चड्डी 60 रुपयाला देतो. त्याचं कारण तुला माहित आहे का? नाही. मी दुपारी लोकांच्या घराच्या मागे जातो, त्यांच्या तारावर त्यांच्या कुपावर वाढेल त्यांची चड्डी बदल चोरून आणतो आणि दुसऱ्या मुलं मी विकतो. म्हणजे 100ची वस्तू 60ला जरी दिलो तरी माझा काय घाटा होत नाही. पण काय म्हण माले, तुझ्या ना माझ्या जीवापासून लग्न झालं का नाही माझं जीवन कसा चट्टी पण आपला हे म्हणजे फुल्यासारखा असा बहरून आला बघ. खरंच मोठ्या साधू संतांचं म्हणणं आहे ना की एका प्रगत झालेल्या माणसाच्या मागे बायकोचा साथ असते म्हणून. बरोबर आहे. म्हणून माझ्या प्रगतीच्या मागे नाही का तुझ्यात हात नाही तुझ्यात पाय पण आहे माले. म्हणून तुझा हा असं सुंदर असा रूप माझ्या मन कसं झुकते सांगू का? बघ हे माले, रूप तुझं झुरतो मी मनातल्या मनात मरतो मी. अगं मरतो मी
वाटलं होतं आईचं उरलेलं आयुष्य सुखाचं आहे, पण तुझ्या सुखाला कोणाची दृष्टी लागली. ज्या पाखराला मोठ्या माय ममतेने सांभाळलीस, आज त्याच पाखराला तुझी सावली सुद्धा पाहिला त्याच्याकडे वेळ नाही. ममतेचा सागर असलेल्या तुझ्यासारख्या माऊलीच्या पोटी त्या पाषाणमध्ये माणसाला जन्माले तरी कशाला यायला पाहिजे होतं ग. आणि त्याला जन्माला घालून खरी चूक तर तू करीत परमेश्वरा, आणि त्याचं भोग मात्र त्या माऊलीला भोगावं लावलंस. पण नाही, मी माझ्या माऊलीच्या सुखासाठी माझ्या शरीरातील रक्ताचं थेंब थेंब विकेन, पण दुःखाची झड मात्र तुझ्या काळजाला नाही लागू देणार. तुम्हाला माहित नाही, खरं किमती आणि महत्वाची औषध होती. किमती आणि महत्वाची औषध होय बाई. म्हणजे आता ह्या माझ्या धक्के लागली अर्धा दिवस कुठूनच गेले असते. अरे अर्धा दिवस कुठूनच गेल्याचे हो ना. पूर्ण बाटला फुटला. बाईसाहेब हे काय केलं तुम्ही? तुझ्याकडून माझा पुरेपूर हिशोब सुद्धा केला. मला तुझी वाद घालायचं नाहीये. तुम्हाला माहित नाही, ही औषध म्हणजे माझ्या आईचा जीव की प्राण होती, आणि ही औषध घेण्यासाठी माझ्या हातामध्ये पैसे नव्हते, तर मी माझ्या शरीरातील रक्त विकून ही औषध आणली होती. बाईसाहेब फालतू पछड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. तू स्वतःला विक, त्याच्या स्वतःच्या रक्ताला विक. मला तुझ्याशी तुझ्या आईशी काहीच घेणं देणं नाहीये. आणि काय रे, या जगात दररोज अशा कित्येक तरी माया म्हणतात, मग त्यात काय झालं एवढं? तू माझ्याच आईचा नाही तर माझ्याच आईचा नाही तर या जगातील प्रत्येक आईचा अपमान केलीस म्हणून हा पहिला थापड. आणि दुसरा थापड. जे संस्कार तुझ्या आई वडिलांनी तुला शिकवलं नाही, ते संस्कार शिकवण्यासाठी तू थापड तुझ्या शरीरातील गरमी उतरवण्यासाठी. पुन्हा जर अशी चूक केलीस ना, मला तसं हात उतरून टाकेल. तू माझ्या अंगावर उघडलास, माझ्या अंगावर. तुला माहितीये मी कोण आहे? माहितीये माझ्यासारख्या माणसाला ऐकण्याची गरज नाही. तू किती श्रीमंत करोडपती असलीस तरी मला विकत घेण्याची तुझी अवकाश नाही. तू कुठे ही तुला इतक्या सहजासहजी जिवंत सोडणार नाहीये. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाने प्रत्येक श्वासाला तडपवल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. आजपर्यंत या माणसाला कोणी टच करायची हिंमत केली नाही. या भिकाड्या माणसाला माझ्या कानावर थापड मारून तर माझ्या तडपायाची आग माझ्या मस्तकात घालवली आहे. माझ्या कानावर थापड मारलंच नाही, मला माझी अवकाश सांगतोयस. एक दिवस असा आहे ज्या दिवशी मी तुला माझ्या पायात लोटांगण घालताना बघेन, आणि त्या दिवशी सांगेन की या माणसाची अवकाश काय आहे. माणशी म्हणतात मला. जणू काय यांच्या बापाची धर्मशाळा लागली आहे. वेळ लागले मला, वेळी झाली मी. सांगशील तरी काय? जर का असंच होत राहिलं ना तर या घरचं कबाडखाना मला वेळ लागणार नाही. पण सांगशील काय? काय झालं, काय झालं मला सांग. गेट जोड बसा तो म्हातारा माणूस कोण आहे? कोण आहे तो? पण मी त्याला बघितलं नाही, तो ओळखणार कसं? तू कसा ओळखशील रे? अरे पण तो तुला ओळखतो ना. वॉचमॅननी आज दिलं नाही म्हणून मला बघून माझी विनवणी करत होता. बोलले जयंताशी माझं खूप मोठं नातं आहे. तो मला बघेल तर मला लगेच ओळखेल. हे बघ तो तुझ्याच कुठे तरी रिश्तेदारावर लावते. का मी तू बघितलं नाहीयेस? मी नाही बघितलं त्याला. खरंच ना ओळखतोस? खरंच नाही ओळखत. खरंच ना ओळखत? मी खरंच सांगतो. खोटं बोलतोस ना? अरे मी खोटं बोलतोस ना? अरे तू तुझ्याच कुठे तरी रिश्तेदारातला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तुझ्या बिनबुडाच्या रिश्तेदारीमुळे माझ्या मान सन्मानाने माझ्या प्रतिष्ठेला कलंक लागलं ना तर ते मी कदापि सहन करणार नाही. अरे हो, प्रश्न नाहीये माझा, वॉर्निंग आहे माझी. छोटू कुठल्या नालायक माणसाला माझं डोकं खाऊन
समजून घेतो. आता मी ज्या माणसाला बघितलं नाही त्या माणसाला ओळखणार तरी कसं? कोण कुठून? हे माझी हे माझी बापू ते भुरीवाली गेली तुझी बायको काय तिची काही टेन्शन आहे म्हणा ओळख ना पाडा जाऊन सांग शिवाजी तुझा बाबा म्हणून. पण बाबा तुम्ही असे अचानक? आता तिकडे गावाकडे म्हणत नाही वाटत बेटा आता तुझ्याकडे जाईल म्हणतो. तुम्ही आणि इथं? हो बाबा हे कसं शक्य आहे? म्हणजे माझ्या पिण्याचा त्रास असेल ना घरी नाही पेलो म्हणजे झाला. पण बाबा मी तुम्हाला कसं समजावून सांगू तेच कळत नाही. बाबा तुमचं इथं राहणं शक्य नाही म्हणजे नाही. तातूर बुतूर काउंट करतेस तर बापू काय झालं कुठं जाऊ मग मी? हे बघा मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगेन पण आता तुमचं इथं राहणं शक्य नाही बाबा. मग कुठं राहू? आता ते मी सांगू मग असो बाबा मी काय म्हटलं तुमच्या राहण्याची व्यवस्था करून देतो. आपलं ते आउट हाऊस आहे त्या आउट हाऊस मध्ये तुमच्या राहण्याची व्यवस्था करून देतो. तुम्ही निवांत राहा तिथं ठीक आहे म्हणून बाबाने घेऊन जा आणि आरामात ठेव ठीक आहे. हो बाबा 2 लाख रुपये असतील तर देणार. आता ते कशासाठी? आता बहुत दिवस झालं नाही घेतलो कंदील बार गेलंच नाही. कुठून आले? ठीक आहे एक काम करा 200 नाही 500 घे. एक महिना दिसायचं नाही बाबा. बाबू 10 रुपये चिल्लर दे का ना अंडा खाईन म्हणतो. देवा काय कुठं एक काम करा ठीक आहे होते बेटा होते मनोज होते बेटा होते हो बाबा निघा तुम्ही. 510 रुपये भेटले. हो हो जोरदार मागपूर अच्छा मायका नवरा आम्ही मनोज हो हो जोरदार मागपूर 510 रुपये भेटला येतो बेटा. बाबा एका मागून एक संकट झालं तरी काय? मला माणसाला समजवल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही. माफी हो मला वाटतं मात्र माझ्या तडपायच्या माझ्या मस्तकात हो मला माहित आहे म्हणूनच तुझ्या प्रत्येक भावना मी तुझ्या मनासारख्या जपतो. म्हणून हे बघ मी कान माफी मागतो. बस 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 तू माफी मागू नकोस. मला कुठलाही मनस्ताप सहन हो म्हणूनच तर म्हटलं मी तुझ्या प्रत्येक भावना ह्या फुलासारख्या जपतो म्हणून आपल्याच माणसावर एवढी राग उगारायची का? हा जया तुझं माझ्यावरती जीवापट प्रेम यात कसलीही शंका नाहीये रे. शंका आहे तर ते तुझ्या मायबापाची आणि तुझ्या भावाची. कारण केव्हा ते आमच्या दारावर येऊन आमच्या इज्जतीची नाचक्की करतील ना काहीच भरोसा नाही. जय तुला माहित आहे अरे जेव्हा या गरीब लोकांच्या आत्र्या जमा होतात ना तेव्हा या लोकांना दिसतात त्याचे फक्त आणि फक्त श्रीमंतांचं धन. आणि त्या एका गोष्टीसाठी तुझ्या आई आणि वडील हे आपल्या घरात येऊ शकतात म्हणून तुला असं हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या प्रेमासाठी ते माझं घर कायमचं सोडून आलं फक्त तुझ्यासाठी. आणि मी स्वतःची आई वडील सोडू शकतो ते फक्त तुझ्यासाठी. आणि उरला प्रश्न तो माझ्या भावाचा. तो काही आमच्या उष्ट्या अन्नावर जगणारा एक कुत्राच ना आहे ना. म्हणजे तू खरंच माझ्यावरती खूप प्रेम करतो मी ना? मी जीवापाड प्रेम करतो तू तुझ्या. असं कधीच कुठलंही काम करणार नाहीस ना जेणेकरून माझ्या प्रतिष्ठेला कलंक लागेल. मी विश्वास आहे ना माझ्या आहे ना विश्वास. एवढी ना एवढं राग म्हणजे तुझ्याच मुळे राग येतो. मला माहित आहे आमच्या राणी सरकारचा पारा हा जसं वरती चढला तर तडपायाची आग जर का मस्तकाला गेली तर मस्तकाची आग जर का तडपायला आणायची तेही त्याला माझ्या तुझ्यासाठीच तर करावं लागते नाहीतर मला काय परवडलं नाही का? तुला माहित आहे मानशी अगदी निसर्गाला ज्याप्रमाणे रंग हा हवा असा वाटतो त्याचप्रमाणे त्या फुलांना देखील गंध हा हवा असा वाटतो. मी प्रेम करतो तुझ्या मनातून. केवढं माहित आहे आभाळा एवढं. हे ला ला
आला पाहिजे अगं तुला आवडलं आणि मी काय म्हटलं मला माहित आहे वर्षाचं आपला प्रेम आहे आणि तुझी तडपायची आग जी मस्तकाला गेली आणि मस्तकाची आग तडपायला कशी आणायची ते तुला माझ्या तुला कितीदा सांगतो की माझा फोन व्हायब्रेट म्हणून हॅलो हा सर हा सर बोला हो हा सर ठीक आहे ओके जस्ट मिनिट हां मी काय म्हटलं आज आपल्या ऑफिसमध्ये मुंबईवरून साहेब आले आणि त्यांच्याशी माझी मीटिंग आहे तर मला तू त्यांना सांगितलं नाहीस मी घरी आहे म्हणून म्हणजे तू घरी आहे काम म्हणजे ऑफिस आताच तू बोललास ना की मला तडपायची आहे मला मस्तकात हो म्हणजे सर्व कामधंदे विसरून जाऊ विसरू नको पण आता आपलं पण ती दिल्लीवरून साहेब आले ना मग मानशी लव यू बाय बाय नवरा असावा तर असा म्हणजेच बायकोच्या मला वाटतं नव्हतं की हा माझा नवरा असा बुद्धी निघेल म्हणजे जशी बायको त्याला चालवते तसं तो माझ्या पाठीमागे चालत आहे मामाजी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ही माणसी उभ्या आयुष्यात कधीच हरत नाही आणि तिला हरवणार आजपर्यंत पैदाही झालेला नाहीये कारण म्हणतात ना की घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि मला हे शिकवणार कोण तुम्ही मामा यू आर द ओनली वन हू कॅन टीच मी दॅट हाऊ इट हॅपन्स मग केले मी तरी मला वाटलंच होतं पाणी कुठं ना कुठं तरी मुरत पाणी पुरत चाललंय वाटलं आता काय सांगायचं बाशीबाई ते आपलेच दादाने आपलेच मानसी अगं तू तुझा नवरा अगं आपल्या घरच्या पैशाने स्वतःच्या मायबापाचं घर बरं चाललंय ना आता बाशीबाई तुझा मामावर विश्वास नाही का अगं त्यानं दिलेले 20,000 रुपये त्याच्या घरी नेऊन गेलो कसं सांगणार मला ते नंतर कळलं ना का ते पैसे तुझ्या मर्जी खातर नसून अंधारातले होते म्हणून ओके आय सी म्हणजे माझ्याच केसाने माझंच गळा कापू पाहतोय एनिवेज बरं झालं तुम्ही ऐन वेळेवर येऊन मला सांगितलं आणि त्याची खोट उजळत आणली तर ठीक आहे आपलेच दात आणि आपले सोडाचा कशी खोट उजेडात आणून देणार नाही तेच तुमच्या नवरा बायकोच्या झगड्यात आमची खोट व्हायची ना अरे पण आता परत काय झालंय बरं त्यांनी पैसे का आपल्या घरात दिले परत काय झालंय सगळं काही झालं बाशीबाई मी त्याच्या घरी गेलो ना पैसे द्यायला तेव्हा त्याच्या मायबापाने माझ्या पोराला हडप करणारी चेटकीन म्हणून हव्या शिवाशात गेले आणि मामाला धक्के मारून घराच्या बाहेर आणलं तुमच्या दोघा नवरा बायकोच्या काय इज्जत राहिली आहे नाही मामा त्या भिकाड्यांनी मला चटकीन म्हणलं माझा अपमान केला बाहेर काढलं नाही त्या भिकाड्यांना ही चूक खूप महागात पडणार आहे खूप महागात पडणार आहे माझा पैसा आपल्या घरात भरून पाहतोस ना ठीक आहे तुला तर मी वेळ राहते बघणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका मी बघते याचं काय करायचं ते जयदनी स्वस्त बसणार नाही सारा एक ठिणगी टाकली आग लागली अरे मानसी मी तुझा मामा आहे मामा
तुझ्या साला कुपोतीवर माझ्या सुपोतीचा डाव टाकून एका दगडात 2 पक्षी मारणार आहे, 2 पक्षी. अरे ए शकुंतले, साला या दत्ताजी वाघाच्या जपड्यात कोणी हात घालतो ना, त्याला तो भक्ष केल्याशिवाय सोडत नाही. आता बघ, माझ्या या चालाक्या बुद्धीनं मी तुझ्या संसाराला आग लावणार आहे. आणि मग त्या आईच्या शेकोटीवर हात शेकत बसणार आहे. मामा मग सदा आपला कामाच आहे ना, जे जे मनात आलं ते ते केलं. अगं बरेच दिवसानंतर मी तुझ्याकडे आलो, तर मग या आनंदाच्या प्रसंगी मला मला खुश कर ना. बरं बरं ठीक आहे बस. आणि माझी गारलेली शालू माझा चरतारी झक्कास सुगंधा झक्कास. साला विनाकारण आजपर्यंत त्या दत्ताजीच्या वाड्यात सक्त मारी करत होतो, पण आज कळलं सुगंधा, माझ्या मनाचं खरं सुख तुझ्या. मनाची राणी करून सांगितलं. आता आपल्या प्रेमाला आकार द्यायला हवा ना. क्षणाची वाट बघतेस ना? हा, अगदी त्या क्षणाची वाट मलाही आहे. असं पण म्हणतात ना, वेळेच्या आधी कितीही प्रयत्न करून काही मिळत नाही. आणि वेळ जरी आली ना, तर मग कसं सगळं तसं आपोआप आपोआप मिळतं. अगदी तसंच. पण खरं सांगू, अरे तू इथं यायला लागल्यापासून ना बाबा माझ्याकडे काहीतरी वेगळ्याच नजरेने बघतात. आणि तुला तर माहीतच आहे, बाबा कधी आणि केव्हा रंगामध्ये बदलतील याचं काही भरोसा नाही. अगं रंगात रंगुनी स्वतःची जीत करणारा हा रंजित आहे. मग तुला कुणाची भीती आहे का? तरी पण मला बाबाची भीती वाटते रे. म्हणजे सारा तुझ्या बापाची ऐसे की तैसे. म्हणजे आजपर्यंत मी इतका पैसा देऊनही तुझ्या त्या बापाचं पोट भरलं नाही म्हणायचं ना? पण तुला माहिती नाही, तुझ्या बापाच्या डोळ्या एकात तुला तुझ्या या रणगारातून उचलून घेऊन जाईल आणि डार्लिंग तुझ्याशी लग्न करेल. हे बघ, आतापासून एवढी मतदानपणा दाखवू नको असं. अगं अजूनपर्यंत तू या रणजितचा प्रताप बघितलास तरी नाही, मी म्हणते एवढी पैशाची उधळण करायला कुठलं काम करतेस तू? काय तू आहे ना, तुमसे आम खाने से मतलब उसने मत गिरा करना. समजा मी लग्नाला नकार दिला तर काय माझंही खून करणार? अगं काय वेळी वगैरे झालीस की काय? अगं मी का म्हणून तुझा खून करेन? हे बघ, माझं इतकं प्रेम आहे तुझ्या की त्या प्रेमासाठी मी काहीही करू शकतो. पण तुझा जीव नाही डार्लिंग, नाही, खरंच नाही. बरं झाला. आणि बरेच आयुष्य आता आपल्याला एकमेकाच्या संगतीने घालवायचं आहे. आणि याच्यानंतर असं अभद्र बोलायचं नाही बरं का. हे बघ, तुझ्या प्रेमाचे हेच गोड शब्द ऐकले ना की क्षणभर देखील दुरावा एक युगासारखा वाटतो. खरं. पण आपल्या प्रेमात आधी थोडी तरी तपस्या करावीच लागेल ना. अगं पण मी का म्हणून तपस्या करावी? अरे, काहीतरी तन मंथनाने मी तुझाच आहो आणि तू माझीच. मग का म्हणून मी तपस्या करावी सांग ना. अच्छा, तुझ्या बोलण्याचा अर्थ कळायला मी काही बुद्धू नाही. तर मग हट पण काय नाही, लग्न अगोदर हे सगळं अगं पटवून घेतल्याशिवाय पटणार नाही आणि आंबा चाकून बघितल्याशिवाय त्याची चव काही कळणार नाही ना. म्हणून प्लीज हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या विश्वासाला अजिबात मी तडा जाऊ देणार नाही. खरं फक्त एकदा चल प्लीज. ते जेवताना नाही का
राहत आहो तेव्हाही आवाज मारावा, कधी घरातून हो म्हणून आवाज येत नाही. काय करत आहेस बाहेर जरा तू आणि आज काय करत होता? सुखदेवराव, एवढा विचित्र काय बघताय आमच्याकडे? काय म्हणजे लावणी ऐकण्याचं काम माझं हे रोजचं. इथं होते घरात नाही. पण दारातली लावणी आणि घरातली लावणीची परमिशन आधीच आम्ही तुमच्याकडून काढून घेतलेली होते. म्हणजे मी तुझ्याकडनं पैसा जरूर घेतला होता, पण तो फक्त आणि फक्त लावणीवालीसाठी नाही. हे बघ, तू मला दोषी ठरवण्याच्या आधी तू आधी तुझ्या स्वतःच्या मनाला विचार. आणि म्हणजे ताडी ही एका हाताने वाजत नसते, तर त्यासाठी दोन्ही हात जोडावे लागतात. तुझ्या पोरीचं आणि माझं एकमेकावर प्रेम आहे, म्हणजे या समाजाच्या भाषेत आमचं दोघांचं लफड आहे. आणि यदा कदाचित या काही दिवसात आम्ही दोघेही मिळून एकमेकांशी लग्न करणार आहोत. पण मला माझ्या मुलीचं लग्न करायचं नाही. का तिच्या भरोश्यावर चाललेली तुझी कमाई बंद होईल म्हणून? अरे बाप आहे मी तिचा बाप, आणि तिचं काय करायचं आणि काय नाही तो अधिकार फक्त माझा. पण मला सांग, त्या अधिकारानं बोलणारा तू कोण रे तिचा? होणारा नवरा आहे मी तिचा, होणारा नवरा. आणि तुझ्या मुलीनं तिचं सर्वस्व मला कधीच बाल केलं. खबरदार माझ्या पोरीशी संबंध जोडू पाहिजे. साला हराम करो, तुझी इतकी हिंमत. या रणजितची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केलास, पण साल्या तू अजूनपर्यंत या रणजितला ओळखला नाही. तुला माहिती नाही हा रणजित काय चीज आहे तर. वाऱ्याची मंद झुळुकी प्रत्येकाला आयुष्य असते, पण ती झुळूक आपला अस्तित्व बदलून आपला मार्ग बदलून जेव्हा वेगळ्या दिशेने व्हायला लागते ना, तेव्हा ती झुळूक राहत नाही, तर रूपांतर होते वादळा. आणि अगदी अशाच प्रकारचा वादळ तुझ्या आयुष्यात मी निर्माण करणार आहे. तुझ्या दत्ताची वाघ तुझा अन्नदाता समजतोस ना, त्या दत्ताची वाघच्या तिजोरीची चावी मी आहे. आणि मी जर मनात आणलं ना, तर त्या तिजोरीची चावी मी म्हणेल तेव्हाच उघडणार, आणि मी म्हणेल तेव्हाच बंद होणार. रणजित, मला माफ कर. अरे माझ्या हातून चुकी झाली, पण यातलं काही दत्ताजीला सांगतो. चुकी झाली, पण चुकीला माफी नाही ना. तुला काय वाटलं? चुकीला माफी नाही. नाही रणजित, माझी चूक झाली. हवं तर पाया पडतो मी तुझ्या. यातलं काही सांगू नको. वैसे भी साला तुझे मालूम नहीं, जितना तू समझता है ना उतना शरीफ नहीं हूं मैं. जितना तू समझता है ना उतना शरीफ नहीं हूं मैं. जितना तू सोच नहीं सकता उतना बदमाश हूं मैं. यातलं काही सांगू नको. अरे पाया पडतो. काय करावं काय सुचत नाही. आई ती संधी चालू आली आणि या रणजितचा मात्र पत्ता नाही. हा रणजित गेला कुठे असणार? रणजित, बोला काय झालं दत्ता भाऊ? कशाला बोलवलं मला? हे बघ, आता वेळ वाया दवडू नकोस. हे बघ, हा बोला. मानसी आपल्या बेडरूम मध्ये निवांत झोपली आहे. तू एक काम करायचं आणि तिच्या नवरा याची वेळ झाली आहे.
तू काम करायचं, चोर पावलाने तिच्या बेडरूम मध्ये जायचं आणि तिचा नवरा दारात येताच वासनेच्या भावनेनं घरातून बाहेर पडायचं. मग एक घाव आणि 2 तुकडे. यात आपला फायदा काय? त्या साल्याला या घराच्या सिंहासनावर आपल्याला बाहेर काढायचं. अरे नवरा बायकोच्या प्रेमात सारं काही सहन करतो, सारं काही. बायकोचं पर पुरुषासोबत संबंध असले ना, तो कधीही सहन करत नाही. आणि एकदा का जयंताने तिच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तर मानसी त्याला घरातून हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही. यथा कदाचित मला जर कुणी आतमधून येताना बघितलं तर मग मी काय करू? सांगण्याची गरजच नाही. अरे तो बाहेर येतच आहे ना, त्याचीच बोलतीच बंद होईल, बोलती. आणि जर नाही जर झाली ना बोलती बंद, त्या साल्याच्या मानेवर चालवायला घाबरणार नाही मी. तलवार. मग चल लाग कामाला. ठीक आहे, काम झालंच म्हणून समजा. तुझे सांगणार ते करणार. होय करेल मी. तू जे सांगणार ते करेल. कारण साला तू जरी तुझ्या कूटनीतीच्या शेरातला शेर असशील ना, तरी हा रणजित 1.25 शेर आहे. कारण साला तू मला एक आश्वासन दिलं होतं की तुझ्या त्या लाडक्या भाषीचं माझ्याशी लग्न लावून देण्याचं. पण साला तो आश्वासन आजपर्यंत कोरा कराराच ठेवला. पण नाही बघतो, तुझी जरी नजर तुझ्या त्या भाषीच्या प्रॉपर्टीवर असेल ना, माझी सुद्धा नजर त्याच प्रॉपर्टीवर आहे. एक ना एक दिवस ते मी हासिल करेन आणि केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या पोराचं एवढं मोठं घर आहे आणि आउट हाऊस मध्ये राहू. कमी आता बाहेर का न्याय निवाडा करून टाकतो नाही. कमी बाहेर ये, लवकर ये. किती बाहेर हा जयंता हे बाबू पहिले बाहेर राहणार नाही तिकडे. आता मी तुला घर खेळून बाहेर गेलं बघ बाहेर. आता न्याय निवाडा लावून टाकतो नाही. ये जयंता कोणास तू आणि तू इथे काय करतोस? जयंताचा बाप आहे मी. तू इथे काय करतोय? तू जयंताचा बाप आहेस म्हणजे जयंतचा वडील तूच आहेस का? हा जयंतचा बाप आहे मी. संधी तर एकदम चालून आली आपल्या घरात आणि या संधीचा फायदा करायलाच हवा. जयंता हे बघा, मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली नाही. म्हणजे खरंच मला माफ करा. अरे पाया पडतो. अरे पण तू आहे आतमध्ये काय करत होता? ते तर सांगतोय. आता तुमचा मुलगा ज्या वेळेस या घरात नसतो ना, त्यावेळेस तुमची सून मला जाणून बुजून बोलत असते. नाही म्हणजे मी नाही म्हणतो जी, पण ती तुमची सून आहे ना, अजिबात ऐकत नाही. मला जाणून बुजून सारखी वारंवार फोन करत असते आणि या माझा नाईलाज आहे, मला यावंच लागतं. म्हणजे काय माझ्या सुनेचं आणि तुझं तेच तर म्हणतो जी,
तेच तर म्हणतो, आता बऱ्याच दिवसापासून आहे. पण हे बघा, तुम्ही तसे समजदार आहात म्हणून तसं समजावून सांगतोय तुम्हाला. नाही म्हणजे याच्याने काय होणार माहिती का, तुमची इज्जत तर वाड्यावर जाईल, पण त्याचबरोबर माझी सुद्धा जाईल ना. म्हणजे म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची, ही झाकूनच ठेवा. तिला उघड करू नका म्हणजे झालं. हे काय ऐकतोय मी? म्हणजे माझ्या सुनेचं आणि तुझं नाव मोठं आणि दर्शन खोटं, हे काय ऐकतोय मी? हे काम करा, ही आहे ना हो असेल तर ही अंकी सुद्धा घ्या. यातलं कुणाला काही सांगू नका. चालतो हे काय कुणाला काही सांगणार नाही ना. अरे तुला ऐकायला येतं मी चालता म्हणलं ऐकायला तो. ठीक आहे, यातलं कुणाला काही सांगू नका म्हणजे झालं. तुला ऐकायला येतं हे काय ऐकतोय माझ्या सुनेचं आणि याचं माझ्या पुराचा सुखी संसार कसं माझ्या पुराचा सुखी संसार असं कटत स्वतः हे कसं सांगू मी त्याला. कदाचित सुनबाईकडून काहीतरी चूक झाली असेल. सुनबाईला प्रेमाने समजावायला पाहिजे ना. सुनबाईला मला समजावायला पाहिजे. तो माझ्या पुराचा संसार उद्ध्वस्त नाही करायचा. माझ्या परवानगीशिवाय माझ्या वाड्यात अभ्यास काय करत तुला कोणी थांबलं नाही. वॉचमॅन कोण आहेस तू? स्वतःच्या पोराच्या घरात यायला बापाला परवानगी यायला हवी. अच्छा म्हणजे तुम्ही आमचे सासरेबुवा नाही का? पण काय नाही सासरेबुवा, तुम्ही अगदी चुकीच्या वेळेवर आले. कारण तुमच्याशी बोलत बसायला तुमचा मुलगा या घरात नाहीये आणि माझ्याकडे खूप त्याचा वेळ नाहीये. ते तर केव्हाच कडून चुकलोय सुनबाई. आमची लायकीच काय हो तुमच्या पंक्तीत बसायची? जणू मोठ्या अभिमानाने सांगत होतो की माझ्या पोराचा मोठा सुखी संसार आहे म्हणून. पण येऊन बघतो ते काय म्हणजे या घरात काय चाललंय काय नाही ते शहानिशा करायला का मला शहाणपणा शिकवायला आलाय. आणि हो तुझ्या पुराच्या सुखात तुझं काही कधी करणार आहे. जे काही मिळालं ते माझ्यामुळे तुझ्यामुळे नाही, कळलं? म्हणून काय झालं, स्वतःच्या नवरा घरात नसताना स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी परपुरुषाला स्वतःच्या घरात बोलून द्यायचे हे संस्कार आहे तुमच्या. समोर बोलतोस काय भान आहे तुला? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं सुनबाई त्या परपुरुषाला ऐकून निघताना, आणि ही सारी जंत्री मी त्याच्या तोंडून ऐकतो तरी मलाच भान आहे. अच्छा म्हणजे माझे एका परपुरुषाशी शारीरिक संबंध आहे तुमच्या डोळ्याने बघितल्यात असंच म्हणायचं आहे. हे बघा सुनबाई, मी गरीब दारुला जरूर आहे, पण सुनेच्या नात्याने तुम्हाला एवढंच सांगणार सुनबाई की तुमच्या चुकून पडलेला पाहून तुम्ही सावरत माझ्याकडे वेळ नाहीये. आणि हो एक गोष्ट मानावं लागेल, डोक्यावरचे केस काळ्याचे पांढरे झाले पण अक्कल मात्र मस्त मिळवली. हो ना? माझ्याकडून पैसे न पाण्याचा फक्त एक बाण आहे तुझा. हा माझ्या चरित्रावर गोष्ट पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ही मानसिक ताकद तुझ्या कटकार असताना कधीच बळी पडणार नाहीये. तुझा हा जो महाभारत आणि रामायणची जी गाथा आहे ना, आपल्या पोराजवळ जाऊन सांग. मग बघ तुझा मुलगा या बायकोची ऐकतोय की याच्या नवऱ्याची. माझं समजून घ्या सुनबाई, मी गरीब लाचार जरूर आहे सुनबाई, दारूला जरूर आहे, पण कुणाच्या पैशासाठी कुणाच्या इज्जतीने खेळणार आहे सुनबाई. मला समजून घ्या सुनबाई, मला समजून घ्या सुनबाई. तू माणूस आहेस की माणूस? माणूस की जन्मलेला एक राक्षस? नाही मी कार्य केलेलं आहे. मला फसवण्यासाठी तुझ्या बायकोनं केलेलं आहे नाटक आहे. नाटक सारं चित्र मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं. एक शब्द बोलायचं नाही पुढं. बरोबर तुम्ही वेळेवर आला नाहीतरी या माणसाने ही स्त्री नाही तर स्त्री जातीला लागलेलं आहे. कलन काय कलन? वाटतं तसं बोलायला हे तुझं काही घर नाहीये.
तुला दाखवण्यासाठी हे सगळं करत आहे. हे फक्त एक नाटक आहे, नाटक. एक तर चोरीची चोरी आणि म्हणजे तुझी चोरी. तुला माहिती आहे जग, हे इथे आले, यांनी मला म्हटलं की मला काहीतरी पैशांची गरज आहे. तर मी आता फक्त इतकंच म्हटलं की जयंत घरात नाही आहे, तेव्हा जयंत आलं की मग मी त्यांना सांगते तुम्हाला मदत करा म्हणून. तर फक्त त्या गोष्टीसाठी अरे एवढे खोटं आरोप करताना तुला लाज कशी वाटत नाही? मी काहीच केलं नाही जयंत. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तू शांत हो. हिचं सगळं हे केलेलं नाटक आहे बेटा मला फसवण्यासाठी. पण तू मात्र बायकोच्या श्रीमंतीत एवढा आंधळा झालाय की अन्न खाणारे तोंडाने शेण खातोय शेण. वाटेल तसं बोलायला आणि तुझे ते बोललेलं शब्द ऐकून गेला. हा तुझा वाचन आहे, हा जयंत आहे. आणि आजपर्यंत काय केलास मी बघायचीच म्हटलं. तू ऐसे घेतो आवाज नाही आला तुला. म्हणजे जयंत याने माझ्या चरित्रावर बोट ठेवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्या काय जाऊ दे म्हणजे तुला मी केअर करतो तुझी. त्या माणसाने माझ्या चरित्रावर बोट ठेवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय आणि याची शिक्षा म्हणून मला माझ्या पायात नाक घासून माझी माफी मागावी लागली. हे कदापि शक्य नाही. मी तुला कधी माफी मागणार नाही. का माफी मागणार नाही? जेव्हा कुठभर दारूसाठी या लोकांसमोर हात पसरून जेव्हा 5 रुपयाची 20 रुपयाची दारूसाठी जेव्हा भीक मागतोस तेव्हा तुझी लाज लज्जा मान प्रतिष्ठा कुठे जाते खड्ड्यात. आणि आज एवढं काही करून तुला माझ्या बायकोला माफी मागायला लाज वाटते. जा गुमान माफी माग. आवाज आला? आज खरंच तू माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस रे माझे. आणि त्याच लायकीचं प्रायश्चित म्हणून माफीच काय मी तुमच्या हात जोडून पायाने पडलो. काय माणूस ऐकायला आलं नाही. जरा ताट उभे राहून माफी मागा. मी केलेला गुन्ह्याचा फार मोठा अपराध आहे. मला माफ करा. माफ करा. सुनबाई बोलल्यास कोणी इतकी तरी लाज लागते. आणि हो तसंही माझ्याशी केलेल्या गुन्ह्याला कोणाला माफी नसते. पण यानंतर जर का माझ्या वाटेवर आलास ना माफी मागतोय. नाही मला जगण्याचा काही अधिकार नाही रे. मला जगण्याचा काही अधिकार नाही. जी मी आओ चट्टी बनाने वाला.
बऱ्याच दिवसांनी तुझा रस्ता चुकला वाटते. असं कसं म्हणता आई साहेब? हो, तुम्हाला विसरणे हे मला तरी शक्य आहे का सांगा? आणि या जगामध्ये तुमच्याशिवाय प्रामाणिक माणसं आजकाल भेटतात तरी कुठं? आणि वासूसारखा मला मित्र मिळाला हे तर मी माझे भाग्य समजतो. पण उद्या कुठं आहे साहेब? बऱ्याच दिवस झाला हा वासू दिसत नाही. गेला कुठं, काय करतो? अरे वासू बाहेर गेलाय, येईलच तेवढ्यात. तर मी काय म्हणते, बोल ना. तू कसा आहेस आणि तुझे बायका पोरं? आहेत ना, बरेच आहेत. मला 2 पोरं आहेत. पहिलीला एक आहे आणि दुसरीला एक आहे. म्हणजे तुला 2 बायका का रे? हो, 2 बायका नाही. हे बघा, बायको एकच आहे पण पोरं 2 आहेत. पहिलीला एक आणि दुसरीला एक. तेच तर म्हणते, पहिलीला एक आणि दुसरीला एक, म्हणजे 2 बायका नाही का रे? हे बघा, बायको एकच आहे पण पोरं मात्र 2 आहेत. पहिलीला एक, दुसरीला एक. अरे पहिलीला एक आणि दुसऱ्या म्हणजे 2 बायका नाही का रे? की तसं नाही. हे बघा, बायको एकच आहे पण पोरं 2 म्हणजे पहिल्या वर्गात एक आणि दुसऱ्या वर्गात एक आहे. तसं होतं. अरे मग तसं सांग का? मी तर पण मी पण असं सांगत राहतो ना ते. साला कुठे माझा बोचाच होते. पण बरं ते जाऊ द्या. काय म्हणतो आहे साहेब, आजकाल तुमची तब्येत खूप खालावली दिसत आहे. अरे नशिबाचे भोगे भोगावेच लागतात. जगते मी कशी बशी आपल्या शेवटच्या घटका मोजत माझ्या वासूच्या आधारावर. आई, साहेब, तुमची तब्येत बरी आहे ना? अरे 2 महिन्यापासून होते मला कसं अधेमध्ये असं होत असते. आणि हे काय तुमच्या तोंडातून रक्त? पण आई मला एक सांगा, हे सर्व काही वासूला माहित तर आहे ना? वासूपासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझ्यासाठी रोज औषधी आणतोय. त्याच्या प्रयत्नाला यश येते की नाही? स्वतःची तब्येत इतकी खराब असताना तू हे सर्व काही वासूपासून का बरं लपून ठेवत आहेस? मला माझ्या तब्येतीची काळजी नाही. मला काळजी वाटते ती माझ्या वासूची. माझ्या वासूनं खूप दुःख सहन केले रे. आता तरी तो सुखानं जगावा. मी काय, मी पिकलं पान कधीही गळून पडणारच. नाही प्यारे, नाही. माझं एक काम करशील? आई सांगा ना. माझ्या तोंडातून रक्त पडलं. माझ्या वासूला सांगू नकोस रे. हे इतकी मोठी गोष्ट मी माझ्या मनात कधी दाबून ठेवणार नाही. हे सर्व वासूला सांगणार म्हणजे सांगणार. तू मला आई म्हणतोस ना, मग याच आईची शपथ आहे तुला. आई तू काय केलंस? तुझ्या या लेकराला या जगातील सर्वात मोठी शिक्षा दिलीस. ते म्हणतात ना की या जगातील सर्वात मोठी मूर्ती म्हणजे त्या आईची मूर्ती असते. ते अगदी बरोबर आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई असते जन्माची शिदोरी. ती कधी सरतही नाही आणि कधी उरतही नाही. लेकरातच आईचं सुख असते. अरे तू कधी आलास? अरे काय तुम्ही दोघे असे नर्वस का? ते वासूवर खूप दिवसानंतर याची भेट झाली ना, म्हणून डोळ्यात हे बघ वासू, आपण नंतर भेटू. ठीक आहे? बरं. अरे हे बघ, मला उशीर होते. बरं येतो. अरे काय हा असा का गेला आज? तो बराच वेळचा घरात आहे. मी त्याला आग्रह केला म्हणतो एवढा वेळ तरी थांबला, नाहीतर केव्हाच गेला असता. नाहीये, मला काहीतरी त्याचं वेगळंच वाटलं आज.
बापाचा पत्ता लागला खरे. आई अगं जिकडे तिकडे खूप शोधले पण बाबाचा खान पत्ता कुठेच लागला नाही आणि कुणाकडून माहिती सुद्धा मिळाली नाही का. आई मला वाटते बाबा जयंताच्या घराकडे तर गेले नसतील ना. नाही, इतके दिवस ते कोणाकडे थांबत नाही. अरे त्यांच्यावर जरी आभाळ कोसळलं ना तरी घर घर करत ते घरीच येतात. इतके दिवस नाही थांबायचे ते. आई का खरंच तुला असं वागायला नको पाहिजे होतं. खाल्ला असता मी त्यांच्या हातचा मार एखाद्या लहान मुलासारखा. काय बिघडलं असतं का मुलं कितीही मोठं झालं तरी ती आई बाबासाठी लहानच असतात. घरातला चिवचिवणाऱ्या कोंबडीच्या पिल्लूचं तोंड जरी बंद झालं नाही की घर कसं पूर्ण होऊन जातोय का. मग शेवटी कसाही असला तरी तो माणूसच नाही. बसला असता या खांदेवर मला शिव्या देत बसला असता, शिव्या देत बसला असता, हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिव्या देत बसला असता. काय बिघडलं असतं ना. अरे परमेश्वरा किती कसोटी बघतोस रे माझी. चांगलं काय वाईट काय मला काही कळत नाही. इतकं सारं सोसून मी आज खंबीरपणे उभी आहे. चुकलं असेल माझं. म्हणून काय झालं म्हणून का घर सोडून जायचं. ते आमची दया माया न करता आज येतील उद्या येतील म्हणून मी सारखी त्यांच्या वाटणीकडे डोळे लावून बसली. कुणास ठाऊक उद्याचा दिवस कसा उगवेल देव जाणे. नाहीये बाबा नक्की परत येतील आणि बाबा जरी परत आले नाही ना तर आकाश पातळ हे करून टाकेन मी. पण बाबाला तुझ्या समोर उभा करेन नाही. नाही तू असा धीर सोडू नकोस का. बघ ना तुझी तब्येत कशी खालवत चाललेली आहे. माझ्या तब्येतीला काही झालं नाही. मी अगदी ठणठणीत आहे. नाही डॉक्टरांनी तुझी तब्येत बरी होईपर्यंत तुला औषध खायला सांगितलं. होय अरे आता त्या औषधीचं लाड पुऱ्या या घरामध्ये मला औषध नको आणि मला सगळं माहिती आहे. तू मला काय सांगू नको. औषधीचं नाव घेतलं की नेहमी आई टाळाटाळ करत असते. काही समजत नाही. जयंता घर सोडून गेलाय. बाबा सुद्धा तेच पत्ता लागत नाही. आई सुद्धा लहान मुलासारखा हट्ट करतोय. बाबा तुम्ही आई तुम्ही आला आता पुन्हा नाही ना सोडून जाणार तुम्ही आम्हाला. आई आता बाबा कुठे जाणार. जा तू बाबासाठी पाणी घेऊन ये. कसली काळजी करते बाबाची. बाबा कुठे होते तितके दिवस. पोटाला काही खाल्लं की नाही. कसली काळजी करते या नवऱ्याची. कधी मी तुझ्याशी प्रेमाने बोललो नाही. बाबा तुम्ही कसं असल्या तरी आमच्यावर तुमचा अधिकार आहे आमच्यावरती. तो अधिकार तर मी केव्हा दारूच्या प्याल्यात बुडवून टाकला रे.
थोडी तरी आमचा विचार करायला पाहिजे थोडा विचार करायला पाहिजे होता काय करू त्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही बाबा नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही बाबा, नाही जाऊ देणार बाबा. उद्या त्यांचा देखील होईल बाबा. त्यांचं नाव सुद्धा काढू नकोस. अरे माझ्या मैत्रीला सुद्धा हात लावण्याचा त्याला अधिकार आहे. बाबा तुम्ही थांबा मी बसा बाबा. नाही बेटा, माझ्याकडे खूप वेळ कमी आहे रे. आता कुठेही जाऊ नका. मी तुझ्याशी कधी माझ्याशी प्रेमाचे 4 शब्द बोलले. तुला चालीशिवाय कधी बोललो